एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय? राजभवनवरती जायला पाहिजे. आम्ही तर गेलो होतो. आमचं तर काय, आम्ही 25-30 वर्ष एकमेकाच्या विरोधातच लढलेली माणसं होतो. जिंकले ते विचार करतात त्यांना धक्का, आपण जिंकलो कसा आणि आम्ही हरलो, आम्हाला धक्का बसला, आम्ही हरलो कसा? मी तसं पाहिलं तर माझ्या आठवणीप्रमाणे बाबा दुसऱ्यांदा या ठिकाणी आलेलो आहे. पहिला कधी आलो तो आता लक्षात नाही, पण आजची भेट ही आयुष्यभर लक्षात राहील. आणि आपल्याला तर मी प्रथम भेटतोय. आपले आशीर्वाद घेण्याचं कित्येक दिवस मनात होतं. तसं मी विश्वंभरजींना बोललो पण होतं की मला यायचंय, बाबांचे आशीर्वाद घ्यायचे. आपलं बोलणं मी लक्षपूर्वक ऐकलं आणि त्यात आपण सुरुवातीला जे बोललात की तुम्ही, आता हे तुमचे शब्द म्हणून मी वापरतो, म्हातारपण स्वीकारायला तयार नाही. आजही तुम्ही प्रेरणा देतात आम्हाला. माझं मत आहे, प्रेरणा कधीच म्हातारी होऊ शकत नाही. मी येताना एक सरकारी ताफा गेला, त्याच्यात जयंतराव तुमचे पूर्वाश्रमीचे नेते होते. महत्वाचा मुद्दा काय की जिंकलेले सुद्धा इथे येत आहेत आणि आम्ही हरलेले सुद्धा इथे येतोय. थोडक्यामध्ये या निकालावरती ना हरलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास आहे. जिंकले ते विचार करतात त्यांना धक्का, आपण जिंकलो कसा आणि आम्ही हरलो, आम्हाला धक्का बसला, आम्ही हरलो कसा? याचं कारण स्पष्ट आहे की जे आता आमच्याकडनं आपण वळून घेतलं की सत्यमेव जयते, आता सत्तामेव जयते सुरू झालेलं आहे आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिलेलो आहोत. ठीक आहे, आताची सुरुवात आहे. या एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वणवा पेटवायला एक ठिणगी फक्त कारणीभूत असते. ती ठिणगी आज पडलेली आहे. पैशाचा अमाप वापर झाला हे आपल्याही कानावरती आलं. आमच्यापैकी काहींनी, म्हणजे सगळ्यांनी तो व्हिडिओ तर बघितलाच विनोद तावडेंचा, योजनांचा भरपूर पडणारा पाऊस पाहिला. थोडक्यात काय केलं या सरकारने? योजनांचा अनेस्टेशिया देऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं. महत्वाचा मुद्दा हा असा एक नाही आहेत, अनेक मुद्दे आहेत. त्यातला ईव्हीएम हा एक महत्वाचा मुद्दा आहेच. आणि म्हणून मी मगाचा जो उल्लेख केला की जिंकलेले सुद्धा हरल्यासारखे येतात आणि हरलेले सुद्धा जिंकल्यासारखे इथे येत आहेत, याला एक कारण नक्कीच ईव्हीएम आहे. एक साधा प्रश्न माझा असा आहे, जयंतराव आपण तो मुद्दा घ्यायला पाहिजे. आपण आरटीआयच्या माध्यमातून इतर कोणतीही माहिती मागवू शकतो, पण बाबा आज आपला जो तुम्ही आठवण करून दिली, अगदी सुरुवातीला 1-2 वेळा मी तसं मतदान केलं बॅलेट पेपरवरती. लोकशाहीमध्ये माझं मत कुठे जाते हे मला शेवटपर्यंत कळण्याचा अधिकार तुम्ही आज माझा काढून घेतलाय. मग कोणीतरी म्हणेल की तिकडे तुम्हाला ती रिसीट दिसत नाही का? रिसीट दिसते, बरोबर आहे. मग ती रिसीट दिसल्यानंतर किंवा काय त्याला म्हणायचं व्हीव्हीपॅटवरची, ती दिसल्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा फेर मतमोजणीची मागणी करतो तेव्हा ती मोजणी का नाही जात? व व्हीव्हीपॅटवरची जी निशाणी आहे किंवा त्या ज्या काय रिसीट येतात त्या सुद्धा तुम्ही मोजा ना. कारण मी माझं जे काय मत देतोय ते तुम्ही मला तिकडे दाखवत आहे, पण आतमध्ये रजिस्टर कसं होतंय हे काही कळत नाही. ते कळायला मला मार्ग नाही. आणि त्या यांचे पती यजमान निर्मला सीतारामन यांनी एक अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगितलं, परकला प्रभाकर, की त्यांनी सांगितलं की जी काही 76 लाख जवळपास मतं ही शेवटच्या तासात वाढली, सरासरी काढली, कारण ते मोठे गणितज्ञ आहेत. एवढ्या 76 लाखांची जर का सरासरी काढली तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 1000 लोकांची रांग पाहिजे. मला कल्पना नाही आपल्यापैकी किती लोकांनी शेवटच्या तासामध्ये 1000 लोकांची रांग बघितली. कुठेही तसा फोटो आला नाही, काही नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज एवढं मी 500पेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही? सगळ्यांची चेहरे हे असे विस्मयकारक आहेत. एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय? राजभवनवरती जायला पाहिजे. आम्ही तर गेलो होतो. आमचं तर काय, आम्ही 25-30 वर्ष एकमेकाच्या विरोधातच लढलेली माणसं होतो. पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती. आज कोणी दावा केलेला नाही. विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का लागली गेलेली नाही? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाहीये. आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्या ऐवजी लोक शेतात का जातात? अमावस्येचा मुहूर्त का घेतात? अजूनही दावा का केला जात नाही? हा महत्वाचा प्रश्न आहे.
म्हणजे यांची थोडक्यामध्ये यातनं मानसिकता कळते की यांना सरकार येईल याचं असं कधी वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, मंत्रिमंडळात कोण येणार याची काहीच तयारी नव्हती. आणि ती नव्हती म्हणून आता जसं जागा वाटपामध्ये वेळ लागतोय तसं या सगळ्या वाटपामध्ये वेळ लागतोय. असो, मला असं वाटतं आज मी मुद्दामून आलो आपले आशीर्वाद घ्यायला, कारण कोणीतरी आम्हाला एक वडीलधारं पाहिजे की तू करतोयस ते बरोबर करतोयस, तू करतोयस ते चुकीचं करतोयस ते सांगणार कोणतरी पाहिजे. आणि ते काम आपण केलेलं आहे. फक्त आता एक विनंती माझी आहे, मला वाटतं सगळ्यांची विनंती तीच असेल की आता आपण आत्मक्लेश करून घेऊ नका. हा आत्मक्लेश आपल्या एकट्या व्यक्तीचा नाही, हा आत्मक्लेश आपल्या देशाचा आहे. आणि जर बाबांसारखे अनुभवी तपस्वी माणसं, त्यांना हे सगळं पटत नाही. एवढ्या वर्षांचा सगळा त्यांचा एकूण कारकिर्दीचा अनुभव बघितल्यानंतर असं कधीच घडलेलं नाही असा माणूस जेव्हा सांगतो तेव्हा आपण पुढे जाणार आहोत की नाही. तर नुसतं ज्यांना भेटायचं, आपण इकडे संविधान वाचवलंच पाहिजे, भारत माता की जय, वंदे मातरम आणि हम सब एक आहे. नाही, हम सब एक आहोत, तर ते एक आता संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे, संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे. नाहीतर ह्या अशा आंदोलनाला लोक म्हणतील ठीक आहे, केलं आंदोलन पुढे काय. तर हे जनतेसाठी हे आंदोलन आहे. आणि माझं तर मत आहे जयंतराव, आपण आपल्या महाविकास आघाडीकडनं पूर्ण राज्यभर आंदोलन नेलं पाहिजे, पूर्ण राज्यभर. बघू ना किती लोकांना ज्यांना वाटते की नाही मी मत दिलेलं आहे, बरोबर दिलेलं आहे, ते येणार नाहीत. पण ज्यांना वाटते की नाही काहीतरी गडबड झाले ते आपल्यासोबत येतील. आणि अशी लोक जेव्हा रस्त्यावरती येतील आणि मोठं एक जन आंदोलन निर्माण होईल, त्याच वेळेला खरं आपलं जे महात्मा फुलेंचं म्हणणं आहे की सत्यमेव जयते, हे सत्य वाचवणं हे केवळ आणि केवळ आता जनतेच्या हातात आहे. आणि मला खात्री आहे महाराष्ट्र हा असा काही लेचापेचा नाहीये, लेचापेचा नाहीये. तो शूरांचा, वीरांचा, साधू संतांचा सगळ्यांचा आहे. आपल्यासारख्या क्रांतिकारकांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला, आपल्यासारख्या समाज सुधारकांनी भाग घेतलेला त्याच्यामध्ये. तर असा हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवण्यासाठी पुढे आल्याशिवाय राहणार नाही, हा मला विश्वास आहे. आणि याच्यासाठी शिवसेना म्हणून जे काही करायचं ते आम्ही करूच. पण मला खात्री आहे आमचे महाविकास आघाडीचे सहकारी आता जयंतराव इथे आलेलेच आहेत, ते सुद्धा आणि अगदी काँग्रेस सुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना परत धन्यवाद देतो. आणि बाबा, माझी सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की आपण आता जेवढा त्रास करून घेतला तेवढा पुरे, बाकीचं आंदोलन आम्ही नेतो पुढे. तुम्ही आता कृपा करा आणि जास्त त्रास करून घेऊ नका, मी मनापासून विनंती करतोय. आणि मला असं वाटतं विनंतीपेक्षा मी हट्ट करतोय, आपल्याकडे हट्ट करतो. आणि कृपा करून आपण आता उपोषण सोडावं अशी, मी हे काही ठरवून आलेलो नाही, हे मी इकडे आल्यानंतर बोलतोय. माझी विनंती मानतील अशी मला आशा किंवा खात्री आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला तरी महायुतीकडून सरकार स्थापन होताना दिसत नाहीये. दिल्लीत बैठका होत आहे, मात्र दिल्लीतील बैठक आटपून सध्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी थेट साताऱ्यातील दरे या आपल्या गावी गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. बाबा आढाव यांच्या उपोषणस्थळी येण्याची उद्धव ठाकरे यांना घाई झाली होती, कारण त्यांना बाबांचं उपोषण लवकर सोडवायचं होतं. मुंबईवरून 3 वाजता उद्धव ठाकरे यांचं विमान होतं. त्या विमानाने आले असते तर पुण्यात पोहोचण्यास उशीर झाला असता. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी पुण्यात उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा 3रा दिवस होता. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं होतं. शनिवारी अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या भेटी घेतल्या. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. त्यानंतर दुपारी शिवसेना उभाठा नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपोषणस्थळी आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विनंती केल्यावर बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं. परंतु उपोषणस्थळी येण्यासाठी विमानाऐवजी उद्धव ठाकरे थेट रस्तेमार्गे आले. त्याचा खुलासाही यावेळी करण्यात आला. बाबा आढाव यांनी 28 नोव्हेंबरपासून उपोषण सुरू केलं होतं. उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं की तुम्ही आता आत्मक्लेश करून घेऊ नका, तुमचं हे आंदोलन पुढे नेण्याचं काम महाविकास आघाडी करणार आहे. ज्यांना वाटतं चुकीचं झालं आहे ते आमच्याबरोबर येतील. त्यानंतर राज्यभर मोठे जन आंदोलन उभारणार जाणार आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच बाबा आढाव यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यानंतर आता बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन उपोषण सोडलंय.
बाबा आढाव यांच्या उपोषणास्थळी येण्याची उद्धव ठाकरे यांना खूप घाई झाली होती, कारण त्यांना बाबांचं उपोषण लवकर सोडवायचं होतं. मुंबईवरून 3 वाजता उद्धव ठाकरे यांचं विमान होतं. त्या विमानाने ते आले असते तर पुण्यात पोहोचण्यास उशीर झाला असता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी रस्ते मार्गाने येण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे दुपारी 4 पर्यंत ते उपोषणस्थळी पोहोचले. त्यानंतर मनोगत व्यक्त करून बाबा आढाव यांना उपोषण सोडण्यास सांगितलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारची स्थापना होत नसल्याबद्दल महायुतीवर जोरदार टीका देखील केली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. उद्धव ठाकरे म्हणाले की एवढे प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर राजभवनात जाण्याऐवजी शेतात का जात आहेत, अमावस्येचा दिवस का निवडत आहेत, त्यांची मुख्यमंत्री कोण होणार किंवा उपमुख्यमंत्री कोण होणार याची खात्री आणि तयारीही नाही. बहुमत मिळाल्यानंतर आनंदोत्सव नाहीये, सर्वांचे चेहरे पडले आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.